संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागली नाही तर लावण्यात आली असा आरोप इंडिया आघाडीकडून करण्यात आला। फॉरेन्सिक प्रयोगशाळेच्या अहवालात घटनास्थळी ज्वलनशील पदार्थ असल्याचा उल्लेख झालाय। त्यामुळे राजर्षी शाहू महाराजांचं नाव पुसण्याचा प्रयत्न आहे। नाट्यगृहाच्या नूतनीकरणात पडलेल्या ढपल्याची चौकशी व्हावी, दुर्घटनेच्या वेळचे सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल रेकॉर्ड तपासले जावेत आणि दोषी असलेल्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी इंडिया आघाडीच्या वतीनं पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्याकडे करण्यात आली। कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागून नाट्यगृह भस्मसात झालं। मात्र हे नाट्यगृह जळालं नसून ते जाळण्यात आल्याचा आरोप इंडिया आघाडीच्या वतीनं करण्यात आलाय। फॉरेन्सिक प्रयोगशाळेनं नाट्यगृहाला एखाद्या ज्वलनशील पदार्थामुळे आग लागल्याचं नमूद केलंय। पेट्रोलियम पदार्थांमुळेच नाट्यगृहाला आग लागल्याचा संशय आहे। अशा परिस्थितीत आज इंडिया आघाडीचे स्थानिक कार्यकर्ते तसंच महापालिकेचे विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, नगरसेवक दुर्वास कदम, अमर समर्थ, विनायक फाळके, प्रवीण केसरकर, इंद्रजित बोंद्रे, मुस्ताक मलबारी, शिवसेनेचे सुनील मोदी यांनी पोलीस अधीक्षक निलोत्पल यांना निवेदन दिलं। केशवराव भोसले नाट्यगृहाचं नूतनीकरण करतानाही ढपला पाडला असा आरोप इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला। आणि आता तर त्या आगीमध्ये पेट्रोल जन्य पदार्थ आहेत असा अहवाल फॉरेन्सिकचा आलेला आहे। म्हणजे सगळी काय जातं हा निर्देश, कोणतरी याच्या पाठीमागे षडयंत्र आहे। मग हे षडयंत्र आहे, कोणतरी याच्या पाठीमागे आहे तर ते लोकांसमोर आलं पाहिजे। त्यामुळे हा तपास अधिक गतीनं होऊन SIT नेमून मागील त्या काळातले मोबाईल डाटा असतील ते कशा पद्धतीने डंप करणं हे पोलीस खात्याला काही नवीन आहे। त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे कसंही करा, तपास अधिक गतीनं करून आणि त्याचा अहवाल वेळोवेळी नागरिकांना उपलब्ध करा आणि लवकरात लवकर गुन्हेगार शोधून काढा। घटना घडण्यापूर्वी आणि त्यानंतरचा मोबाईल टॉवर्सचा डेटा, CDR, CCTV फुटेज, डिजिटल पुरावे पोलिसांनी ताब्यात घ्यावेत। त्याचं वैज्ञानिक विश्लेषण करावं। घटनास्थळी कोणता ज्वलनशील पदार्थ होता हे शोधून संशयितांची कसून चौकशी करावी अशी मागणी देखील करण्यात आली। या सर्व गोष्टी आम्ही जतन केल्या पाहिजेत। काही लोकांचा हेतू दिसतोय की या कायमपणे नष्ट व्हाव्यात आणि या नगरीची ओळख जी शाहू नगरी म्हणून आहे ती पुसण्यासाठी पण काही लोकांचा प्रयत्न चालू आहे, पण आम्ही तो पुसू देणार नाही। आम्ही त्याला पाठबळ देणार। शाहू नगरी म्हणूनच राहण्यासाठी आम्ही या सर्व गोष्टी, सर्व वस्तू कशा अबाधित राहतील आणि हे गल्ला मोडणारी ज्या वृत्ती आहेत त्याला लोकांसमोर आणून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही। केशवराव भोसले नाट्यगृह कोल्हापूरची अस्मिता आहे। आता खासगीकरणाच्या प्रयत्नातून राजर्षी शाहूंचं नाव पुसण्याचा प्रयत्न होतोय असं मत यावेळी व्यक्त करण्यात आलंय। या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे द्यावा, तपासाच्या प्रगतीचा अहवाल सार्वजनिक करावा, चौकशीत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा व्यापक आंदोलन छेडण्याचा इशारा इंडिया आघाडीच्या वतीनं देण्यात आला। यावेळी सागर येवलुजे, संजय पटकारे, सचिन कांबळे, दिलशाद मुल्ला, रोहित कवाळे यांच्यासह इंडिया आघाडीचे सदस्य उपस्थित होते।